लालबागच्या राज्याची आणि वेगळ्या गणपती बाप्पांची ही दृश्य आपण इथे पाहतो आणि शॉप बिल्डिंग जवळची ही दृश्य आहेत। तर विविध रूपांमधले गणपती बाप्पा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप म्हणजे फक्त मूर्तीला निरोप नाही, तर ढोल ताशांचा गजर, आरत्यांचे सूर आणि बाप्पाच्या नावाचा अखंड जयघोष। तर कुठे विष्णुरूपी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, तर कुठे श्रीरामाच्या रूपातली मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे। ही मुंबईच्या राजाची ही दृश्य आहेत। सगळ्यात आधी मुंबईचा राजा विसर्जनासाठी निघतो आणि त्यानंतर इतर गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघत असतात। तर विविध रूपांमधले गणपती बाप्पा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कुठे विष्णूच्या रूपातील, तर कुठे कृष्णाच्या रूपातील मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आज संपूर्ण मुंबई पुण्यामध्ये आणि संपूर्ण राज्यातच आपल्याला पाहायला मिळतोय। 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा आता आपल्या गावी निघाले। हे सुंदर अशी मूर्ती आपण पाहतो, विष्णू रूपातली ही मूर्ती। परळचा विघ्नहर्ता आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर मुंबईमध्ये जेवढ्या उंच उंच इमारती, तशाच त्याच इमारतींना स्पर्धा करणाऱ्या अशा उंच उंच मूर्ती हे मुंबईतलं वैशिष्ट्य। त्याचबरोबर त्यांच्या शाही मिरवणुका या देखील आकर्षणाचा केंद्र। विष्णू रूपातली ही गणपती बाप्पाची अगदी परळचा विघ्नहर्ता आपण या ठिकाणी पाहतोय। तर तसं पाहिलं तर गणपती बाप्पाला स्वतःचं रूप आहे, मात्र नेहमीच तो वेगवेगळ्या रूपांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। परळचा विघ्नहर्ता विसर्जनासाठी आता मार्गस्थ झालेला आहे। विष्णू रूपातली ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे विविध रूपांमधले गणपती बाप्पा आणि त्यामध्ये देखील खास करून श्रीरामाच्या रूपातल्या मूर्ती या सर्वाधिक जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। हिंदू धर्मामध्ये गणपती म्हणजे बुद्धीची, समृद्धीची देवता म्हणून मानलं जातं आणि त्यामुळे सद्बुद्धी देव आणि समृद्धी देव अशीच प्रार्थना बाप्पा चरणी केली जाते। गेले 10 दिवस सर्वांनीच बाप्पाचा पाहुणचार या ठिकाणी केलेला आहे आणि आज त्याला निरोप देताना सर्वत्र भाऊक असं वातावरण आहे। तर लालबागच्या राजाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लालबागच्या परिसरातली ही दृश्य एक एक करून बाप्पा या ठिकाणी विसर्जनासाठी जात आहेत। विसर्जनाची ही दृश्य आपण अगदी विसर्जन होईपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत पाहणार आहोत। जसे मुंबईचे वेगवेगळे रूप आहेत किंवा मुंबईचे वेगवेगळे मूड्स आहेत, त्याप्रमाणे हा विसर्जनाचा सोहळा वेगवेगळे मूड्स घेऊन पुढे समोर येत असतो। म्हणजे आता सकाळी निघालेली गणपती बाप्पाची ही विसर्जनासाठीची मिरवणूक आपण पाहतो, त्यानंतर दुपारी हेच गणपती बाप्पा ही मिरवणूक आपल्याला वेगळी भासते। संध्याकाळच्या वेळेला हीच मिरवणूक आणखी उत्साहामध्ये आपल्याला वेगळी वाटते। तर डोंबाराचा खेळ देखील एका ठिकाणी सुरू आहे, ते देखील आपण इथे पाहतो। लालबागची ही दृश्य, एकीकडे विसर्जनाच्या मिरवणुका, तर दुसऱ्या ठिकाणी डोंबाराचा खेळ करून इथे लक्ष वेधणारे नागरिक देखील पाहायला मिळत आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी असे खेळ खरं तर विरळाच, मात्र गणेश विसर्जनाचा हा सोहळाच इतका अद्भुत असतो की त्या ठिकाणी वेगवेगळे असे रंग आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मागे जी मूर्ती आपण पाहतो लालबागमधून, ती आहे मुंबईच्या राजाची। मुंबईच्या राजासाठी या वेळेला रामेश्वरम मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलं होतं आणि तिथे आपला बाप्पा विराजमान होता। 1928 मध्ये या बाप्पाची स्थापना करण्यात आली। श्रीरामाच्या रूपातली ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय।
तर सकाळची ही मुंबईच्या राजाची दृश्य आपण पाहतो. ज्यावेळेला मुंबईचा राजा विसर्जनासाठी निघाला त्यावेळेला विविध रंगांनी या ठिकाणी हा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाल्यासारखा दिसत होता. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली, गुलालाची उधळण करण्यात आली, फुलांची उधळण करण्यात आली आणि हा संपूर्ण परिसर या ठिकाणी विविध रंगांनी भरून गेला होता. जसं विसर्जनासाठीचं भारावलेलं वातावरण त्याचप्रमाणे विविध रंगांची उधळण. तर या मुंबईच्या राजाचं गुलालानं उधळण झाल्यानंतरचं हे रूप आपण या ठिकाणी पाहतोय. चतुर्भुज असलेली ही मूर्ती. यावेळी इथे रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. दरवर्षी इथे पौराणिक कथा साकारण्यात येते. रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि त्यामुळे त्या पाप क्षालनासाठी म्हणून रामानं महादेवाची पूजा केली. हनुमानाला या ठिकाणी शिवलिंग आणण्यासाठी उशीर झाला आणि सीता मातेनं वाळूपासून आपलं शिल्प बनवलं. कैलासावरून हनुमानानं सुद्धा शिवलिंग आणलं आणि त्याची स्थापना रामेश्वरम या मंदिरामध्ये करण्यात आली आणि हाच देखावा या ठिकाणी साकारण्यात आला होता. आकाश तिर्मल यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. कुठलाही साचा न वापरता अखंडपणे ही मूर्ती या ठिकाणी साकारली जाते. बाप्पाच्या एका हातामध्ये त्रिशूळ आहे तर दुसरा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. तर लालबागचा राजा निघत असतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचं काय वर्णन करावं. ही मिरवणूक सकाळपासून सुरू होते, ती अगदी पहाटेपर्यंत सुरू असते. लाखो लोक या मंडपामध्ये येऊन बाप्पाचं दर्शन घेत असतात. मात्र तेवढीच गर्दी आज मुंबईच्या रस्त्यावर देखील पाहायला मिळते. रस्त्याच्या दुतर्फा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली असते. वर्षातून फक्त 10 दिवसांसाठी हा बाप्पा इथे येत असतो आणि त्याच्या दर्शनासाठी लाखो मुंबईकर अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात. बाप्पाचं रूपच इतकं अनोखं आहे की बाप्पाला पाहण्यासाठी, एक झलक पाहण्यासाठी म्हणून प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते. आज हा आपला लाडका बाप्पा विसर्जनासाठी निघाला. कित्येक वर्षांपासून लालबागच्या राजाची मूर्ती या स्वरूपामध्ये राजाच्या स्वरूपात असते. तर हा मुंबईचा राजा आपण विविध रूपांमध्ये पाहू शकतो. तर मुंबईच्या राजाचं हे रूप आपण या ठिकाणी पाहतो. अक्षरशः राजा भासावा असंच हे रूप या ठिकाणी साकारण्यात आलंय. मुंबईच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे 22 फुटांची मूर्ती या ठिकाणी कित्येक वर्षांपासून साकारली जाते. मुंबईच्या राजाच्या मागे देखील आपण एक आणखी गणपती बाप्पा पाहतो त्याच रूपांमध्ये. तर लालबागच्या राजाची ही दृश्य अगदी मंडपातनं हा राजा निघालेला आहे. तर मुंबईचा राजा सगळ्यात पुढे असतो. सगळ्यात जुनं असं हे मंडप. मुंबईच्या राजाचे मंडळ जे आहे जवळपास 105 वर्ष याला झालेली आहेत. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून इथे मुंबईच्या राजाची स्थापना या ठिकाणी केली जाते. पौराणिक कथा साकारल्या जातात, त्यामधून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न मुंबईकरांना केला जातो. तर लालबागच्या राजाची ही दृश्य आपण इथे पाहतो. मंडपातनं नुकताच हा राजा बाहेर पडलेला आहे. मात्र अगदी मुंगीच्या पावलानं ही मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे. राजाचे भक्त अगदी सकाळपासून या ठिकाणी राजाच्या स्वागतासाठी उभे असतात. तर रस्त्याच्या दुतर्फा राजाला निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी झालेली असते. मुंबईची ही सकाळची दृश्य आपण पाहत आहे. म्हणजे जसजशी दुपार संध्याकाळ होत जाईल त्यावेळेला ही मुंबई तुम्हाला अनोखी भासणार आहे. लालबागच्या राजाचं हे रुपडं आपण या ठिकाणी पाहतो आणि लालबागच्या राजाचं स्वागत जसं या प्रकारे होत असं, अर्थात मूर्ती त्याच ठिकाणी बनवली जाते आणि त्यामुळे विसर्जनासाठी निघत असताना